महाराष्ट्रातील एक असं मंदिर त्याच्या निर्मितीची तारीख नोंदवून ठेवली आहे. असं मंदिर एकाच मोठ्या काळ्या पाषाणात कोरले असल्याचे मानले जाते. असं मंदिर की त्याच्या बाह्य अंगावर सुंदर नक्षीकाम शिल्पकला आहे. या मंदिरात यायचं असेल तर अगदी सोपा मार्ग. मुंबईतून येणार असाल तर दादरवरून कर्जतला जाणारी कोणतीही ट्रेन पकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर उतरा. बाहेर पूर्वेला आल्यानंतर रिक्षा स्टँड आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शेअरिंग रिक्षा पकडून तुम्ही अवघ्या 10 मिनिटात प्राचीन शिवमंदिराच्या कमानीजवळ उतरल्यावर आपल्याला समोरच मंदिराच्या वरच्या भागाचे दर्शन होते. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण भेट देणार महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन अशा मंदिराला, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला. जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्या सुंदर कोरीव कामासाठी, शिल्पकलेसाठी आणि अद्वितीय स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरातील प्रत्येक दगड, प्रत्येक मूर्ती इतिहासाची एक कथा सांगते. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पूर्व रेल्वे स्थानकापासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर वालधुनी नदीच्या काठी आहे. हे शिवमंदिर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि स्थापत्यकलेचा अनमोल ठेव आहे. हे मंदिर भूमिजा किंवा हेमाडपंथी शैलीचं उत्तम उदाहरण आहे. मंदिर एकाच मोठ्या काळ्या पाषाणात कोरले असल्याचे मानले जाते. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं असल्याचं शिलालेखातून समजतं. त्या शिलालेखानुसार उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा चित्तराज याच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्याचा धाकटा भाऊ मुमुनी याच्या कारकिर्दीत म्हणजे 1060 मध्ये अंबरनाथाचे देऊळ पूर्ण झाले असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव अंबरनाथ असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आता अंबरनाथ झालेला आहे. मंदिरावरील शिल्पे आणि मूर्त्या त्या काळातील समाज, धर्म आणि जीवनशैली दाखवतात. मंदिरावर भगवान शिव, विष्णू, गणेश, पार्वती यासारख्या अनेक देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. काही शिल्पांमध्ये स्त्रिया नृत्य करताना, वाद्य वाजवताना आपल्याला दिसतात. त्यातून त्या काळात संगीत आणि कला यांना मोठे महत्त्व होते हे आपल्याला कळतं. सिंह, हत्ती, घोडे यांची सुद्धा शिल्पे कोरलेली आहेत. त्यातून शौर्य, शक्ती आणि निसर्गाशी असलेले नाते आपणास दिसते. त्या काळातील व्यापार सुद्धा आपल्याला समजतो. काही शिल्पांमध्ये रामायण, महाभारत किंवा शिवपुराणातील प्रसंग सुद्धा दाखवलेले आहेत.
मंदिरावरील बाह्य अंगावर बारीक नक्षीकाम बघायला मिळते. अगदी जमिनीपासून ते शिखरापर्यंत प्रत्येक शिल्प किंवा मूर्त्या बारकाईने पाहिली तर त्या काळातील गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात, विचार करायला भाग पाडतात. जणू त्या काळातील इतिहास बोलतो. मंदिरातील परिसरात देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. गणेश, पार्वती, वृंदावन तसेच प्राचीन तळ सुद्धा पाहायला मिळतात. ते त्याच्या बांधकामावरून ते जुने असल्याचे समजते. त्यामध्ये छोटी मोठी कासवं सुद्धा पाहायला मिळतात. परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. आता मला उत्सुकता होती ती आतील भाग पाहण्याची. बाहेरील भाग पाहिल्यानंतर जे मनात प्रश्न पडले होते, बाह्य बाजूस ते इतकं सुंदर आहे तर आत कसं असेल, हे पाहण्यासाठी मी आत आलो. गाभाऱ्याच्या दरवाजावर सिंह, हत्ती यांच्यासारख्या सुंदर आकृत्या कोरलेल्या आहेत. तसेच कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, तसेच गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, गजासूर वर्धाची शिवमूर्ती कोरलेली आहे. सभा मंडपाला दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे. प्रत्येकाचा स्वतःचा असा मंडप आहे. मंदिरातील आतील भाग कथात्मक फलक, शिल्प यांनी सजलेले आहे. मंदिरातील प्रत्येक खांबावरती वेगवेगळी असंख्य अशी शिल्पे, मूर्त्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहात शिवाचं दर्शन घेण्यासाठी 20 पायऱ्या उतरून जावं लागतं. मी शिवाचं दर्शन घेतलं. वरती कळशाकडे पाहिलं तर वरती कळश नव्हता. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट आत प्रवेश करत होता. मित्रांनो, प्राचीन शिव मंदिरातील बाहेरील परिसर, बाह्य भागावरील शिल्पे, मूर्त्या आपल्याला मी दाखवल्या. आतील भाग
सभामंडप, अर्धमंडप, गर्भगृह आणि शिव महादेवाचं दर्शन. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की दाबा. धन्यवाद.